नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स विन्स रुपीज 139.32 कोटी इंडियन रेल्वेज ऑर्डर फॉर लोको वायरलेस कंट्रोल सिस्टीम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी ॲडव्हान्स रेल कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेडला इंडियन रेल्वेज कडून रेल्वे इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल सिस्टीम्स स्पेसमध्ये आपली पोझिशन मजबूत करण्यासाठी 139.32 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि हा ऑर्डर मिळाला आहे लोको वायरलेस कंट्रोल सिस्टीमच्या सप्लाय, इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग करिता. आणि याच अपडेटमुळे कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया जीई वर्नोआ T&D इंडियाबद्दल. तर मित्रांनो, जीई वर्नोआ T&D इंडिया शेअर रॅली आफ्टर बॅगिंग 2500 मेगावॅट HVDC प्रोजेक्ट फ्रॉम AESL प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जीई वर्नोआ T&D इंडिया लिमिटेडला 2500 मेगावॅटच्या डिझाईन आणि एस्टॅब्लिशमेंट करिता ऑर्डर मिळाला आहे रिन्युएबल पॉवर ट्रान्समिशनशी रिलेटेड. आणि याच अपडेटमुळे जीई वर्नोआ T&D इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया इमवी फोटोवोल्टेक बद्दल. तर मित्रांनो, इमवी शेअर जंप आफ्टर कमिशनिंग 2.5 गिगावॅट सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग लाईन इन बेंगलुरू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इमवी फोटोवोल्टिक पॉवर लिमिटेड या कंपनीने बेंगलुरू मध्ये युनिट 6 येथे 2.5 गिगावॅटच्या सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंगचे ऑपरेशन्सचे कॉमेन्समेंटचे अनाउन्समेंट केले आहे. आणि मित्रांनो, यानंतर या कंपनीची टोटल सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 10.3 गिगा वॅट पर्यंत. आणि याच अपडेटमुळे इमवी फोटोवोल्टेक पॉवर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स रिसीव DRDO अप्रुव्हल्स फॉर डायरेक्टेड एनर्जी वेपन टेक्नॉलॉजीज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला डायरेक्टेड एनर्जी वेपन सिस्टमच्या फील्डमध्ये 2 ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीसाठी डिफेन्स DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी रिसीव्ह झाली आहे. आणि याच अपडेटमुळे अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेड बद्दल. तर L&T बेट्स ऑन ग्रीन हायड्रोजन बॅटरी स्टोरेज T&D टू ड्राईव्ह युटिलिटीज ग्रोथ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ग्रीन हायड्रोजन या स्पेसमध्ये हळूहळू आपली प्रेझेन्स वाढवत आहे. आणि मित्रांनो, यांनी सांगितले की युटिलिटीज बिझनेससाठी लार्ज स्केल बॅटरी स्टोरेज आणि ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन तरीही की ग्रोथ ड्रायव्हर्स राहणार आहे. आणि याच अपडेटमुळे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NHPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NHPC डिक्लेअर कमर्शियल ऑपरेशन ऑफ 250 मेगावॅट युनिट 2 ॲट सुबनसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड
या कंपनीने सुबनसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या युनिट 2 चे ट्रायल रन सक्सेसफुल्ली कंप्लिटेशनचे अनाउन्समेंट केले आहे. आणि मित्रांनो याची कॅपॅसिटी होती 250 मेगावॅट. आणि मित्रांनो याच जबरदस्त अपडेटमुळे NHPC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो वरुण बेवरेजेस टू अक्वायर साऊथ आफ्रिकाज ट्विझा फॉर ₹1118.7 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीने आपला ओव्हरसीस म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर बिझनेस वाढवण्याकरिता या कंपनीच्या ॲक्विजिशनची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो या ॲक्विजिशनमुळे वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीचा बिझनेस आफ्रिकन बेवरेजेस मार्केटमध्ये अजून मजबूत होणार आहे. आणि याच अपडेटमुळे वरुण बेवरेजेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल. तर मित्रांनो होम लोन बुक सेट टू क्रॉस ₹10 लाख कोटी नेक्स्ट फिस्कल इयर ऑन स्ट्रॉंग डिमांड SBI चीफ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो SBI म्हणजे भारताची लार्जेस्ट लेंडर स्टेट बँक ऑफ इंडिया नेक्स्ट फिस्कल इयर म्हणजे नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये 10 लाख कोटी रुपयांचा होम लोन पोर्टफोलिओ क्रॉस करू शकते अशी अपेक्षा आहे. कारण मित्रांनो डिमांड जबरदस्त आहे, तसेच लो इंटरेस्ट रेट सुद्धा आहे. आणि त्याचमुळे कंपनी 10 लाख कोटी रुपयांचा होम लोन पोर्टफोलिओ क्रॉस करू शकते अशी अपेक्षा आहे. आणि असे स्वतः SBIच्या चेअरमॅन CS शेट्टी यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. आणि याच अपडेटमुळे स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड बद्दल. तर अडानी ग्रुप प्लान्स टू एंटर इंजिन MRO पॅसेंजर एअरक्राफ्ट टू फ्रेटर कन्वर्शन स्पेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो अडानी ग्रुप तयार आहे इंजिन मेंटेनन्स आणि पॅसेंजर टू फ्रेटर कन्व्हर्शन्समध्ये एंट्री घेण्यासाठी. आणि मित्रांनो यामुळे अडानी ग्रुपचा एव्हिएशन सर्व्हिसेस बिझनेस अजून मजबूत होणार आहे. आणि मित्रांनो या जबरदस्त अपडेटमुळे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.